शेवगाव पाणीपुरवठा योजनेत लोकप्रतिनिधींकडून अडथळे, पत्रकार परिषदेत अरुण मुंडे यांचा खळबळजनक आरोप. शेवगावच्या पाणी प्रश्नावरून राजकारण तापले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव शहर पाणीपुरवठा योजना व नगर परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये काही तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला असून शेवगावचा पाणी प्रश्नावरून आता राजकारण तापल्याने लोकप्रतिनिधींवर गंभीर असे आरोपही केले जात असल्याने शेवगावच्या नगर परिषदेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये असा सज्जड इशारा देखील लोकप्रतिनिधीला यावेळी देण्यात आला आहे. नव्या संस्थेमार्फत सुधारित पाणी योजनेचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी देऊन म्हटले की जुनी तांत्रिक संस्था रद्द करण्याचा ठराव नगर परिषद बैठकीत मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. मात्र ठराव मंजूर झाल्यानंतरही काही भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचा निर्णय कायम ठेवला. काही लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी फोन केल्याचा आरोपही त्यांनी केला असून त्यांचे रेकॉर्डिंग आपल्या ताब्यात असल्याचा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेस माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, गटनेते ताहेर पटेल, नगरसेवक आशुतोष डहाळेसह शिवसेना शिंदे गटाचे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक व नगर परिषदेचे कर्मचारी व संबंधित ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव. याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि मी हे लोकप्रतिनिधी जर दुसऱ्या वेळेस अजून पुढच्या मीटिंगला जर ह्या लोकप्रतिनिधी मोनिका राजांनी जर नगरसेवकाला फोन केले तर तिचं मी रेकॉर्डिंग लोकांसमोर आली. म्हणजे कोण कोणाच्या घोड्या करताय तुम्ही ध्यानात राहू द्या. अरुण मुंडेचं नाव डांबरट करायचं, तुम्ही बारीक तोंड करून लोकांच्या लाकडं घालायचे, हे धंदा लई दिवस चालणार नाही. आम्ही बोलायला जरी फटकळ असलो आम्ही लोकांचं वाटवं नाही करणार. आम्ही तुमच्या आमदारकीच्या कामामध्ये आजपर्यंत लुडबुड केले नाही. तुम्ही आमच्या नगरपालिका लुडबुड करू नका. आणि माझी खुलं चॅलेंज आहे, आमदारांनी राजीनामा द्यावा, नगराध्यक्षपदाचा आम्ही राजीनामा देऊ. मी कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे की माझ्या बायकोच्या अध्यक्षाच्या जागेवर त्यांची नियुक्ती करावं आणि माझी बायकोचे आमदार म्हणून करावं. म्हणजे त्यांना समाधान होईल. काय हरकत आहे बदल करायला? त्याला इंटरेस्ट एवढा. आणि तुमचा जर एवढा शेवगावमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही हे पाणी योजनेचं प्रामाणिक काम का नाही केलं? दुसरी गोष्ट समजून घ्या, पाणी योजनेला प्रमा घेताना जो इस्टिमेट सादर होतं त्या दिवशी ती किंमत फायनल होती. आता ते टेंडर झालं, त्या किमतीच्या बाहेर काम करू शकत नाही, फक्त बदल करू शकतो. आज 50 कोटी रुपये एक्स्ट्रा लागणार आहे, ते झटावं लागणार आहे नाही आणायसाठी. म्हणजे हे कुणी अडचणी तयार करून घेतल्या सनेरमुळे. त्या सनेरला तुम्ही वाचिता नेमकं तुमचं गावाला ह्या शेवगावाला नागडायचं का? तुम्ही एकीकडे तुमच्या तालुक्यामध्ये पाणी योजना व्यवस्थित करता, नगरपालिका इमारत मोठी बांधता, रस्ते सुजीचे करता, गार्डन करता,